नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा समीरला भेटायला मागच्या अंगणामध्ये येते. समीर तिथे प्रेरणाची वाट बघत उभा असतो. आता प्रेरणा समीरजवळ जाऊन म्हणते की बोलावलं का, मला काय बोलायचं होतं. आता समीर प्रेरणाकडे बघतो आणि त्याला काय बोलावं काही सुचत नाही. मग तो थोडंसं थांबतो आणि म्हणतो की तू एवढी सुंदर दिसते आहेस ना प्रेरणा, मला काय बोलायचं आहे ते सगळं विसरूनच गेलो मी खरंच. तेव्हा प्रेरणा लाजून म्हणते की बोलायचं नसेल तर मी येते, अजून आवरायचं आहे मला, असं म्हणून ती तिथून जायला लागते. पण समीर प्रेरणाचा हात पकडून तिला थांबवतो आणि तो तिच्यासमोर येऊन म्हणतो की मुळात सुंदर लोकांना आवरायची गरज नसते प्रेरणा, असं म्हणून तो तिचा हात हातात घेऊन खाली गुडघ्यावर बसतो. तेव्हा प्रेरणा लाजून इकडे तिकडे बघत म्हणते की अहो काय करताय, बघेल कोणीतरी. आता समीर खिशातील गुलाबाचं फूल काढून प्रेरणाला देतो आणि तिला प्रपोज करत म्हणतो की आय लव्ह यू प्रेरणा. प्रेरणा तेव्हा खूप खुश होते आणि ते गुलाबाचं फूल घेते. आता समीर उठून उभं राहतो आणि म्हणतो की मला ना हे सगळं प्रेरणा स्वप्नासारखं वाटत आहे. म्हणजे तू दिसायला जेवढी सुंदर आहेस ना त्यापेक्षाही तुझं मन एवढं सुंदर आहे. माणूस म्हणून माझ्यापेक्षा खूप चांगली आहेस तू प्रेरणा, आणि म्हणूनच नवरा म्हणून आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही आहे मला. तुझी आई लवकर गेल्यामुळे, बाबांनी दुसरं लग्न केल्यामुळे, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्यावर आल्यामुळे तू खूप सहन केलं आहेस, खूप काही भोगलं आहेस. पण आता हे सगळं बदलणार आहे. तुझ्या ओठांवर हसू आणि डोळ्यात आनंद पाहायचा आहे मला कायम. तेव्हा प्रेरणा खूप इमोशनल होते. समीर तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो की प्लीज आजच्या दिवशी तरी कुठल्याही कारणाने डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस प्लीज, असं म्हणून तो तिला मिठी मारतो. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणाची आई साखरपुड्याची तयारी करत असते आणि ती प्रेरणाच्या भाऊला ओरडत म्हणते की किती वेळ लावतोय सावरायला, हात चालव पटपट, पाहुणे यायची वेळ झाली. यावर प्रेरणाचा भाऊ म्हणतो की करतोय गा आई, मला खूप भूक लागले आणि मला काहीतरी खायला दे. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की काही मिळणार नाही, पाण्याचा एक घोटसुद्धा मिळणार नाही तुला, पाहुणे येतील आता, हात चालव पटपट. तितक्यात वल्लरी तिथे येते. आता प्रेरणाची आई वल्लरीला विचारते की काय गं, काय करतेस वल्लरी. तेव्हा वल्लरी विचारते की बोला ना, काय काम आहे का. यावर प्रेरणाची आई सांगते की या फुलांच्या पाकळ्या काढून ठेवशील का, आणि एवढंच काम नाही, आतमध्ये जाऊन ती परडी शोधायची आहे आणि त्यामध्ये या फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या, करशील का. तेव्हा वल्लरी म्हणते की हो काकी, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघते सगळं. यावर प्रेरणाची आई म्हणते की तुम्ही असल्यावर मला काळजी कशाला, असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते. आता समीरचे बाबा फोनवर बोलत तिथून बाहेर येतात. आता तितक्यात प्रेरणा हातात गुलाबाचं फूल घेऊन त्यांच्याकडे बघत आणि लाजत आतमध्ये येते. आता वल्लरी प्रेरणाकडे बघत असते पण प्रेरणाचं काही तिच्याकडे लक्ष नसतं. तेव्हा वल्लरी प्रेरणाला विचारते की काय हो प्रेरणाताई, कुठे हरवलात. आता प्रेरणा थोडीशी दचकते आणि लाजत म्हणते की कुठे नाही, आणि हळूच म्हणते की मला पण काहीतरी काम सांग ना, मी काय एकटीच बाहुलीसारखी उभी राहू का कोपऱ्यात. यावर वल्लरी म्हणते की आज तुमचा साखरपुडा आहे ना, मग तुम्ही बाहुलीसारख्या उभ्या नाही राहणार तर मग काय करणार हो, जा जाऊन पटकन आवरा, काय करताय तुम्ही. तितक्यात प्रेरणाची आई तिथे येते आणि म्हणते की बरोबर बोलते आहे वल्लरी, हिला काम सांगितलं तर हिचा बाप माझ्याकडे डोळे वटारून बघेल. आता समीरसुद्धा आतमध्ये येतो आणि म्हणतो की हे काय, तुम्ही सगळेजण इथे तयारी करताय आणि मी बाहेर VIP सारखं बसून राहायचं का. ते काही नाही आई, मी पण तयारी करणार, असं म्हणून तो तनूला म्हणजेच प्रेरणाच्या भाऊला म्हणतो की तनू काय करायचं आहे ते मी करतो. यावर प्रेरणाची आई समीरला म्हणते की जावई बापू असं काय करताय, आणि परत म्हणते की असला चांगला जावई अख्ख्या कोकणात शोधून सापडणार नाही. जावई बापू, आमच्याकडे जावयाने काम केलं ना तर आम्हाला नरकासुद्धा जागा मिळायची नाही, त्यामुळे तुम्ही शांत राहा, माझ्या तन्या सगळं करेल. आता समीर म्हणतो की राहू द्या आई, मला करू द्या बरं. आणि तसंही या साधेपणातच गंमत आहे ना. आणि तो प्रेरणाकडे बघत म्हणतो की मला सुद्धा साखरपुड्याची तयारी माझ्या बायकोसोबत एन्जॉय करू द्या. आणि तो तनूला म्हणतो की त्यांना सांग रे काय करायचं आहे, असं म्हणून तो मदत करायला लागतो. आता यानंतर आपण पाहतो की साखरपुड्याची सर्व तयारी झालेली असते. आता गुरुजीसुद्धा आलेले असतात. आता प्रेरणाची आई समीरच्या बाबांना म्हणते की महाजन साहेबांना ऐकलं ना, तर हे गुरुजी आहेत ना, त्यांना आमच्या गावातल्या सगळ्यांची माहिती आहे, कार्य पण करतात ना हे. आता गुरुजी विचारतात की प्रेरणा कुठे, प्रेरणाला बोलवा. तेव्हा प्रेरणाची आई प्रेरणाला आवाज देते आणि आतमध्ये जाते आणि म्हणते की अगं साखरपुड्याची तयारीसाठी एवढा वेळ, तर लग्नाच्या तयारीसाठी केवढा वेळ लागेल, आवर पटपट, गुरुजी बोलवत आहेत. आता वल्लरी प्रेरणाकडे बघून म्हणते की बापरे प्रेरणाताई, तुम्हाला हा रंग किती खुलून दिसतो आहे. यावर श्वेता म्हणते की तिच्यावर सगळेच रंग खुलून दिसतात ग. प्रेरणा आता लाजून म्हणते की बास करा ग आता. वल्लरी म्हणते की मला तर असं वाटतं की समीर भाऊजी म्हणतील आज साखरपुडा झाल्या झाल्या लगेच लग्न करून टाका. तेव्हा श्वेता तिला चिडवत
रागवत म्हणते की म्हणजे त्यांना घाई होईल ग लग्नाची. प्रेरणा लाजून म्हणते की पुरे करा ग हा चावटपणा. आता प्रेरणाची आई परत प्रेरणाला आवाज देते. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो आई आलेच असं म्हणून बाहेर जायला लागते. आता वल्लरी प्रेरणाला थांबवते आणि कोणाची नजर लागू नये असं म्हणून प्रेरणाला काळा टिक्का लावते आणि म्हणते की आता चला असं म्हणून वल्लरी तिला बाहेर घेऊन येते. आता यानंतर आपण पाहतो की साखरपुडा सुरू होतो. सर्वजण खूप खुश असतात. श्वेता मात्र आतमध्ये साखरपुड्यासाठी तयार होत असते. अचानक तिचं लक्ष तिथे टेबलवर असलेल्या समीर आणि प्रेरणाच्या जन्मपत्रिकांकडे जातं. ती त्या पत्रिका हातामध्ये घेते आणि परत थोडासा विचार करून नको असं म्हणून ठेवून देते आणि ती तिथून जायला लागते. पण तिचं मन काही मानत नाही आणि ती परत ती पत्रिका हातात घेते आणि बघायला लागते. तर बाहेर सगळेजण खूप खुश असतात. प्रेरणाच्या बाबांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. प्रेरणा तिच्या बाबांकडे बघते आणि खूप इमोशनल होऊन मनातच म्हणते की हा क्षण आयुष्यात येईल याची आशा सोडली होती मी, पण स्वामी उशिरा का होईना ठरलं हो माझं लग्न. समीर सरांवर खरंच खूप प्रेम आहे माझं, त्यांच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं असं म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतं. आता समीर तिच्याकडे बघत असतो आणि तिला खुणावून रडू नको म्हणून असं सांगतो. तेव्हा प्रेरणा तिचे डोळे पुसते. आता वल्लरी प्रेरणाकडे बघून मनातच म्हणते की देवा, एवढ्या कमी दिवसांमध्ये प्रेरणाताई जीवाभावाची मैत्रीण होऊन गेली आहे माझ्या. मी बघते आहे तेव्हापासून सतत संकटाशी 2 हात करत आहेत त्या. आज कितीतरी दिवसातून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आला आहे, तो असाच कायम टिकून राहू दे देवा. आता श्वेता आतमध्ये दोघांच्याही जन्मपत्रिका बघते आणि ती पत्रिका बघून खूप शॉक होते आणि म्हणते की हे कसं शक्य आहे. तर बाहेर गुरुजी समीर आणि प्रेरणाला म्हणतात की आता एकमेकांना अंगठी परिधान करा. तेव्हा वल्लरी इकडे तिकडे बघते आणि म्हणते की बापरे, अंगठी घालायची वेळ आली तरी श्वेताताई अजून बाहेर आल्या नाहीत, कुठे राहिल्या असं म्हणून ती श्वेताला बोलवण्यासाठी आतमध्ये येते. तर खोलीचा दरवाजा आतून बंद असतो. आता वल्लरी बाहेरून आवाज देऊन म्हणते की श्वेताताई, अहो काय करताय तुम्ही. आता श्वेता थोडीशी घाबरते आणि आवाज देऊन म्हणते की हो हो आले. आता वल्लरी सांगते की अहो अंगठी घालायची, आता काय करताय तुम्ही, बाहेर चला ना पटकन. पण श्वेता खूप घाबरलेली असते आणि ती खूप टेन्शनमध्ये येते आणि ती परत परत पत्रिका बघायला लागते. आता आपण पाहतो की गुरुजी प्रेरणाला सांगतात की समीरला अंगठी घाला. तेव्हा प्रेरणा समीरला अंगठी घालते. सर्वजण खुश होऊन टाळ्या वाजवतात. वल्लरी परत श्वेताला आवाज द्यायला लागते आणि म्हणते की श्वेताताई अजून झाली नाही का हो तुमची तयारी, या ना पटकन. तेव्हा श्वेता बाहेर येते. तर बाहेर समीर अंगठी घालण्यासाठी प्रेरणाचा हात हातामध्ये घेतो. श्वेता घाबरून समीर आणि प्रेरणाकडे बघत असते. आता समीर प्रेरणाला अंगठी घालतो तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन टाळ्या वाजवायला लागतात. इकडे श्वेता मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती कसला तरी विचार करत असते. आता समीर आणि प्रेरणा जोडीने सर्वांचा आशीर्वाद घेतात. आता प्रेरणाचे बाबा समीरच्या बाबांना म्हणतात की महाजन साहेबांनो अभिनंदना, आणि परत म्हणतात की आमच्या प्रेरणाला शोधून सुद्धा असा मुलगा सापडला नसता आणि खरं म्हणजे तुम्ही तिला सून करून घेतलं ना, हे आमच्यावर उपकारच झाले. यावर प्रेरणाची आई म्हणते की उपकार कसले. तेव्हा प्रेरणाचे बाबा तिच्या आईला म्हणतात की तू गप्प बस ग. यावर समीरचे बाबा म्हणतात की अहो बरोबर बोलतायत त्या, उपकार कसले यामध्ये, आमचंच खरं म्हणजे भाग्य म्हणायला पाहिजे की प्रेरणासारखी सून आम्हाला मिळाली. आणि खरं सांगू का, तुमची प्रेरणा अतिशय गुणी आहे, शंकाच नाही त्यामध्ये. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की हो समीरराव सुद्धा समजूतदार आहेत ना. आता समीरचे बाबा म्हणतात की वालावलकर, लग्न म्हणजे दोन्ही घरांचे विचार जुळणं महत्त्वाचं असतं आणि इथे तर त्यांची पत्रिका जुळली आहे, मग काय हवं आहे अजून. तेव्हा श्वेता टेन्शनमध्ये येऊन बघायला लागते आणि मनातच म्हणते की अरे हे काय, काका तर म्हणतायत की दोघांच्या पत्रिका जुळल्या आहेत, हे कसं शक्य आहे. नाही पण यांनी कोणत्या तरी चांगल्या गुरुजींनी पत्रिका दाखवलीच असेल की, मग हा गोंधळ काय आहे. आणि परत म्हणते की जाऊ दे, माझीच काहीतरी चूक झाली असेल बघण्यात. आता वल्लरी श्वेताला असं टेन्शनमध्ये बघून विचारते की काय झालं. तेव्हा श्वेता हसून सांगते की नाही काही नाही. आता यानंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा साखरपुड्याच्या अंगठीकडे बघत बसलेली असते. ती खूप खुश असते. आता ती वल्लरीला म्हणते की कार्य पार पडेपर्यंत मनामध्ये किती धाकधूक असते ना गं, पण झाला गं एकदाचा साखरपुडा. तेव्हा वल्लरी म्हणते की हो खरंच कार्यक्रम एकदम छान पार पडला बघा. यावर प्रेरणा म्हणते की हो तुमच्यामुळे, म्हणजे तुम्ही दोघींनी मला एवढी मदत केली म्हणून हे सगळं शक्य झालं, नाहीतर माझी तारांबळच उडाली असती, थँक्यू. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे वा छान प्रेरणाताई, तुम्ही आम्हाला थँक्यू म्हणताय, आम्ही तुमच्या मैत्रिणी नाही ना. काय प्रेरणाताई, मैत्रिणींना कोण थँक्यू बोलतं. मी जेव्हा मुंबईला पहिल्यांदा आले होते ना, तेव्हा तुम्ही सगळ्याजणी माझ्या पाठीशी किती खंबीरपणे उभ्या होता.
त्यासाठी मी तुम्हाला किती वेळा थँक्यू म्हणायला हवं सांगा बघू. यावर प्रेरणा हसत म्हणते की बरं नाही म्हणत थँक्यू, पण खरंच गं तेजा आणि मिठ्ठूसुद्धा असायला हव्या होत्या ना आज इथे, खूप मिस करते आहे मी त्यांना. तेव्हा वल्लरी म्हणते की मिस तर मी सुद्धा करते आहे त्यांना, पण प्रेरणाताई तुम्ही नका काळजी करू, आपण परत गेलो ना की त्यांना आवडते तशी पार्टी करू आपण त्यांच्यासोबत. आता प्रेरणा हसत म्हणते की बापरे वल्लरी, त्यांच्या त्या पार्टीची तुलासुद्धा चटक लागली आहे वाटतं. यावर वल्लरी म्हणते की काही काय प्रेरणाताई तुमचं, असं काही नाही आहे, त्यांना आवडतं म्हणून म्हणाले मी. आता प्रेरणा विचारते की काय गं आपल्या श्वेता मॅडम नेहमीसारख्या गायब. तेव्हा वल्लरी म्हणते की हो कुठे असणार त्या, काय काय घडलं, कार्यक्रम कसा पार पडला, कधी झालं, काय झालं, सगळं तिकडे सांगायला नको का. यावर प्रेरणा हसत म्हणते की चालू दे, आता सगळं डिटेल रिपोर्ट सांगत असेल ना तिकडे अनिमेशला. मिठ्ठू म्हणते ना तसं सगळं डाउनलोड करून घेत असेल असं म्हणून त्या दोघीही हसायला लागतात. आता वल्लरी थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की प्रेरणाताई आज तुम्हाला कितीतरी दिवसातून मी असं आनंदात पाहिलं आहे, मनावर कसलं दडपण नाही आहे, कसली काळजी नाही, एकदम छान हसत खेळत आहात तुम्ही, खरंच तुम्हाला असं बघून मला खूप छान वाटत आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की ते तर आहे गं, मी खरंच खूप खुश आहे, पण मनात एक वेगळीच धाकधूक आहे, भीती वाटते आहे पुढे सगळं कसं होईल. आणि विचारते की मला सांग तुझ्या लग्नाआधी तुलासुद्धा अशीच भीती वाटत होती का. यावर वल्लरी म्हणते की प्रेरणाताई अहो प्रत्येक मुलीची हीच अवस्था असते हो, नवीन घर, नवीन नाती जोडायची, नवीन संसार, सगळं काही नवीन असतं आणि सोबत खूप साऱ्या जबाबदाऱ्या, हे सगळं काही मुलींच्याच नशिबात येत नाही का. प्रेरणा म्हणते की खरं आहे गं, अगदी माझ्या मनातलं बोलली, म्हणजे बघ ना आजपर्यंत आपण 5 जणी एकत्र राहतो आहे, पण तरीही मी सडाफटिंगच होते ना, चांगले वाईट जे काही असतील ते निर्णय मी स्वतःसाठी घेतलेले निर्णय होते, पण आता मात्र सगळंच बदललं, सगळं व्यवस्थित होईल ना अशी धाकधूक वाटते गं. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे मुलींच्या आयुष्यात सगळ्यात मोठं बळ म्हणजे त्यांच्या नवऱ्यांचं प्रेम. प्रेम करणारा नवरा असेल ना तर मुली कोणत्याही गोष्टीला अगदी हसत खेळत समोर जातात, काहीही सहन करू शकतात, तेही अगदी आनंदाने. आणि तुम्हाला एक सांगू का, समीर भाऊजी जेव्हा आज तुमच्या घरी येऊन साखरपुड्यासाठी मदत करत होते ना, तुमच्या पाठीशी ते अगदी भक्कमपणे उभे होते, ते बघून मला एक गोष्ट समजली की ते खरंच खूप समजूतदार आहेत. आणि जर का असा समजूतदार नवरा तुमच्यासोबत असेल तर तुमचं आयुष्य खरंच खूप आनंदात जाईल, मला खात्री आहे. यावर प्रेरणा हात जोडून डोळे मिटून म्हणते की स्वामींची अशीच कृपा राहू दे आमच्यावर, आणि तू म्हणते तसंच होऊ दे सगळं. आणि खरंच समीर खूप समजूतदार आहेत आणि तितकेच प्रेमळसुद्धा. आता वल्लरी प्रेरणाची मस्करी करत म्हणते की प्रेमळ आहेत का समीर भाऊजी. अच्छा, म्हणजे मला सांगा ना ते तुम्ही मागच्या अंगणामध्ये गेला होता तेव्हा तुम्ही काय गप्पा मारल्या. तेव्हा प्रेरणा लाजून हसायला लागते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.